हॅलो माय डिअर स्टुडंट्स. एक महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या डिप्लोमा स्टुडंटसाठी, जे कोणी थर्ड इयरला बेसिकली किंवा जे कोणी फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जे कोणी डिग्री करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप लाभदायक ठरेल. सो सपोज तुमचं टार्गेट असेल की मला चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे, सो का टार्गेट करावं आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये सामील केलेले आहेत. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावं, सो जेणेकरून तुमचा फायदा होईल. सो इफ यू वॉन्ट टू टार्गेट बी टेक और बी कॉलेज, व्हॉट शुड यू डू? तुम्हाला काय करावं लागेल? सो त्याच्यासाठी फर्स्ट यू आर टू चॉईस अ गुड ट्रस्टेड चॉईस, दॅट इज अ शेअर्स, दॅट इज अ कन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी अँड रिसर्च तर्फे आपल्या सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही स्पेशल बॅच हा कन्सेप्ट तुमच्यासाठी आणलेला आहे. सो हा काय आहे आणि याच्यामध्ये काय केलं जातं आपल्या इन्स्टिट्यूट, सो त्याचं आपण ब्रीफली थोडंसं बघू. सो मी राम सर, सो तुमच्यासाठी हे मी घेऊन येत आहे. जास्तीत जास्त आपण हे थर्ड इयरला फोकस करतो, सो जेणेकरून तुमचं डिग्रीला ऍडमिशन घेताना लास्ट इयरचे 2 सेमिस्टर, दॅट इज अ 5th आणि 6th सेमिस्टर हे ग्राह्य धरलं जातं. सो त्यासाठी आपण टार्गेट याच्यामध्ये टॉप कॉलेजेस आपण करतो. टॉप कॉलेजेस कुठले आहेत ते आपण नंतर परत याच्यावरती डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर टार्गेट अबव 60 मार्क्स आउट ऑफ 70 चा पेपर असतो. तुम्हाला सगळ्या सब्जेक्टमध्ये कसं घ्यायचं हे आपण याच्यामध्ये गायडन्स केलं जाईल. त्याच्यामध्ये सपोज तुम्हाला 60 पडले असतील तर जवळपास आपण 20% आपण इन्क्रीज करून दिलेले आहेत. जसं की तुम्हाला टार्गेट माझा स्वतःचा असतो की तुम्हाला 85% द्यावं. सो याच्यात पूर्ण तयारी आपण याच्या कोर्समध्ये करून घेतो. त्याच्यानंतर आपण ऍटलीस्ट 11 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून देतो, प्लस टेस्ट सिरीज घेतलं जाईल. सो त्यामुळे तुम्ही परिपक्व बनता पूर्ण याच्या स्पेशल बॅचच्या अंडर. नंतर आपण मल्टिपल रिव्हिजन, म्हणजे तुम्हाला केव्हाही रिव्हिजन हवं असतील त्या आपण रिव्हिजन त्या कॉन्सेप्ट ओरिएंटेड लर्निंग आपण याच्यामध्ये केलं जातं. बॅचेस जे स्टार्ट होतील आपले वॅकन्सीज मध्ये स्टार्ट होतील, हे त्याचा तुम्हाला फायदा होईल, कारण की 1 महिना अगोदर आपण बॅचेस स्टार्ट करतो. सो जेणेकरून तुम्हाला 50% सिलेबस कव्हर अगोदरच होऊन जातो बिफोर द स्टार्टिंग द सेमिस्टर. सो त्यामुळे हे तुम्हाला भवितव्य तुमचं इथं उज्ज्वल ठरू शकतो. नंतर आपण क्लास नोट्स प्रोव्हाइड केलं जातं फर्स्ट वीक्स ओनली. सो जेणेकरून तुम्हाला अभ्यास स्टार्ट करायला लवकर आपण स्टार्ट करावं ह्याच्यासाठी आपण देत असतो. नंतर तुम्हाला काउन्सिलिंग, हे स्पेशल बॅचच्या जे कोणी लावतील विद्यार्थी त्याच्यासाठी मी काउन्सिलिंग, तुम्हाला पर्टिक्युलर स्टुडंट्सना काउन्सिलिंगची गरज असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठला आहार घ्यावं आणि काय काय करावं ह्याच्यासाठी अजून भरपूर काही आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे कोणी व्यवस्थित मार्क्स घेतील अंडर द स्पेशल बॅच, आपण सगळ्यांसाठी गिफ्ट हॅम्पर देतो. सो जेणेकरून एक मोटिवेशन यावं, या अनुषंगाने आपण या स्पेशल बॅचचा उद्देश असतो. सो तसंच आपण थोडं कंपॅरिझन पण बघू शकतो. सो जेणेकरून कंपेअर काय असेल बाबा रेग्युलर बॅच आणि स्पेशल बॅच मध्ये. सो हे सब्जेक्ट्स आपण ऑल घेतो दोन्हीकडे. स्पेशल बॅचचा नथिंग बट ऑल सब्जेक्ट्स येणार. रेग्युलर बॅच मध्ये पण ऑल सब्जेक्ट आपण यावेळेस प्रोव्हाइड करून देतो आहोत. टॉप कॉलेजेस आता मी तुम्हाला म्हटलं होतं, सो जसं की VJIT ऑटोनॉमस कॉलेजेस, जसं की WIT हे ऑटोनॉमस कॉलेज आहे, जसं की KIT, RIT इस्लामपूर, त्याच्यानंतर VIIT, VJIT, हे सगळे जे गोष्टी आहेत हे सगळे कॉलेजेस टॉपचे आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजला आपण फोकस केलं जातं. हे तुम्हालाही माहिती आहे का आपण फोकस केलं जातं. तो जेणेकरून तुम्हाला पॅकेजेस जे आहेत 2-3 लाख 4 लाख ह्या इथपर्यंत न थांबता तुम्हाला डायरेक्टली पॅकेज 8 लाख 6 लाख 10 लाख त्याच्या पुढे तुम्ही जेवढं नॉलेज कमवाल त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये टार्गेट आपण करून दिलं जातं. पण तुम्ही मार्क्स हा इम्पॉर्टंट असणारच आहे, तुम्ही अभ्यास करावाच लागतो. तो तुम्ही जर याच्यात केलं याचा फायदा खूप ठिकाणी होतो. गव्हर्नमेंट अधिकारी बनण्यासाठी पण तुम्हाला या बॅचेसचा पूर्णपणे उपयोग होईल. सो आपण पर्सेंटेज फोकस करत नाही रेग्युलर बॅचेस मध्ये, त्यांनी स्वतःहून थोडंसं करावं लागेल. आपण स्पेशल बॅच मध्ये तू नाही करत तरी पण मी करून घेतो. सो हे टार्गेट आपण ठेवलेलं असतं. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतलं जातं, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून जातं. हे थोडंसं कंपॅरिझन मी तुम्हाला दिलेलं आहे. पर्टिक्युलर रिव्हिजन जे आहे, रिव्हिजन मात्र मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला केलं जातं स्पेशल बॅच मध्ये. जसं की आपण क्लास नोट्स पण जे आहेत आणि सिलेबस पण जे आहे बिफोर द एंड ऑफ द सेकंड UT तुमचं पूर्ण सिलेबस आपण कव्हर करून दिला जाणार आहे.
सो हे गोष्टी तुम्ही बघायचं गरज आहे, त्यासाठी तुम्हाला स्पेशल बॅचचा आपण ऑफर देत आहोत. सो थोडं आउटकम काय आहेत बाबांनो, की पर्टिक्युलर टॉप कॉलेजेसचे आउटकम अशा प्रकारे आहेत. तर स्पेशल बॅचचा बेनिफिट आहेत. सो तुम्ही टॉप कॉलेजेस हायर एज्युकेशन साठी प्रेफर करू शकता. नंतर प्लेसमेंट, सपोज कुणाला पाहिजे असेल, सर नाही मला फक्त आणि फक्त डिप्लोमा करून स्टॉप करायचा आहे, तर त्यांच्यासाठी पण हा प्लेसमेंट आपण याची सोय करून देऊ, जेणेकरून चांगल्या चांगल्या प्लेसमेंटमध्ये तुम्हाला 20,000ची नोकरी आरामशीर भेटून जाईल. 15 ते 20,000च्या याच्यामध्ये तुम्ही आरामशीर महिन्याला कमवू शकता, असे प्लेसमेंट्स आपण देऊ. नंतर ना एक्सपोजर इम्पॉर्टंट आहे. सो एक्सपोजर म्हणजे तुम्ही सपोज कॉलेजेसमध्ये, हायर कॉलेजेसमध्ये गेला, तिथे एक्सपोजर तुम्हाला खूप प्रमाणात भेटतात. नवीन नवीन प्रोफेसर लोक ओळखीचे होणार, नवीन नवीन मित्र डेव्हलप होतील आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही शिकू शकता या अंडर द कॉलेजेसमध्ये लागल्यानंतर. आणि तुम्हाला एक प्राऊड फील होईल, जसं की आपण शेअर्स तर्फे तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करून जातो आणि गिफ्ट हॅम्पर, त्याच्यामुळं आणि मार्क घेतल्यामुळे घरचे खुश होणार, सोसायटी तुम्हाला वाहवा म्हणेल. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये विचार करून टाकलेल्या आहेत. आणि अजून एक महत्वाचं आहे, यू कॅन एबल टू टेक अ डिसिजन आफ्टर द स्पेशल. त्याच्यामध्ये आपण कंटेंट्स पण शिकवणार आहात. तर त्या पद्धतीनं आपण तुम्हाला एवढा आउटकम्स, तुम्हाला बेनिफिट्स होतील आफ्टर द आउटकम ऑफ द स्पेशल बॅच. आता आउटकम बद्दल बोलल्यामुळं आपण थोडंसं पुढचं स्लाइड पण बघूया, तो जेणेकरून तुम्हाला त्याचा काय बाबा खरंच स्टुडंट्सनी केलेलं आहे का, मी काही स्टुडंटचे अचिव्हमेंट पण दाखवतो. तो तुम्ही फॉलो करू शकता इंस्टाग्राम, युट्यूब, टेलिग्राम आणि ॲज वेल ॲज दी आपलं स्वतःचं क्लासचं ॲप आहे शेअरच्या नावाने, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो जेणेकरून तुम्हाला अपडेट्स आणि नॉलेज आहे आणि प्लस फॉर्म्युला रिमेंबर टेक्निक, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्या स्लाइडमध्ये भेटून जातील. सो माय डिअर स्टुडंट्स, मी काही विद्यार्थ्यांचा जे कोणी स्पेशल बॅच लावलेले आहेत त्यांचे रिझल्ट पाहू इच्छितो, तुम्हाला दाखवू इच्छितो. सो बघा तुम्ही जस्ट तुम्ही आर्ट सब्जेक्ट मध्ये वाकचौरे म्हणून आहे तेजस, आता ते VJTI मुंबईमध्ये त्यांनी सध्याला डिग्री करत आहे, लास्ट इयरला आहे. सो 98.70% ही गॉट फिफ्थ सेम आणि सिक्स सेमला 95% हे ज्या ॲव्हरेज तुम्हाला टोटल ॲव्हरेज करून डिवाइड बाय 2 केलं जातं, याचा ॲव्हरेजनी तुम्हाला ऍडमिशन भेटलं जातं. तुम्ही म्हणणार सर 70 आउट ऑफ 70, येस, हे तुम्हाला मी प्रूफ दाखवतोय. तुमचे जे महाराष्ट्र टेक्निकल बोर्डचा रिझल्ट आहे, मी हे तुम्हाला पूर्णपणे दाखवतोय. सो जेणेकरून यू कॅन एबल टू ट्रस्ट ऑन दॅट. तसंच वैष्णवी चव्हाण म्हणून आहे, शी गॉट 5 सब्जेक्ट्स, 70 आउट ऑफ 70 आहेत, 97.40 आणि 92.56 असं ॲव्हरेजली तुम्ही मार्क्स घेऊन पण हे करू शकता. सो हे पण तुम्हाला ट्रस्टेड अजून वाढवण्यासाठी तुम्हाला हे मी डायरेक्टली त्यांचा रिझल्ट दाखवतोय. सो त्या पद्धतीनं 90.10 आणि 92.33 प्रसन्ना म्हणून आहे, सध्याला ते ही तुम्हाला दाखवतोय आपण. सो असे काही स्टुडंट्स आहेत, त्याचे अचिव्हमेंट आहेत, त्याचे वेगवेगळे अचिव्हमेंट आहेत. सो जेणेकरून तुम्ही बघू शकता, मी आतापर्यंत जे विद्यार्थ्यांना गाईड केलेले आहेत त्यांनी स्पेशल बॅचच्या अंडर कॅटेगरीमध्ये मोडलेले विद्यार्थ्यांचा मी एक तुम्हाला दाखवतो इच्छितो. तो तेजस, आता जस्ट बघितलं तुम्ही त्याचा रिझल्ट, VJTI मुंबईमध्ये तुम्ही लागले, त्यानंतर लास्ट इयरला आहे. वैष्णवी JSPM ROACID म्हणजे राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे पुण्याचा, सो वन ऑफ द टॉप कॉलेजेस इन द पुणे. सो ते ऑटोनॉमस कॉलेज आहे पूर्णपणे. जसं की अश्विनी पण, तोही JSPM RSCO मध्ये आहे. निखिल हे RIT इस्लामपूरचा असून तो ऑटोनॉमस मध्ये आहे. तो ऑटोनॉमस कंप्लीट केल्यानंतर 1 वर्ष गॅप घेऊन तो JPWD मध्ये आता करंट पोझिशनला पण आहे. हे पूर्णपणे आपण गायडन्स त्यांना सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने स्टुडंट्स ऐकलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जे कोणाला खरंच नॉलेजेबल घ्यायचं आहे ते कॅन जॉईन दिस बॅच. सो सुयश MIT पुणे तो लागलेला आहे, आता सध्याला तो वर्लपूलमध्ये. तुम्ही तर विचारलात सर यांचं पॅकेज किती आहे. सर आफ्टर द डिग्री तुम्हाला मी सांगतोय 8 लाख पॅकेज त्याला भेटलेलं आहे. सो मिनिमम 8 लाख म्हणजे तुम्ही जर काही नावाजलेले कॉलेज आहेत पण त्याच्यामध्ये पॅकेजेस नाहीयेत, आपण त्या पद्धतीने पण गाईड केलेल्या आहे स्टुडंट्सना. सो त्यामुळे फोकस शुड बी मार्क्स नावच दिस स्टेज. सो नंतर प्रसन्ना, राजेश, शेजल, अनम हे WIT सोलापूरला आहेत ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये. सध्याला राजेश याच्यामध्ये आता सध्याला रिसेंटली न्यूज आहे, तो त्यांनी एक 25,000 पर मंथ कमवतोय. ठीक आहे, त्याची लेवल नव्हती, सो तरी पण त्यांनी त्या पद्धतीने आपण लेवल देऊन त्याला व्यवस्थितपणे त्याला गाईड करून या पद्धतीने आपण दिलेलं आहे. सो प्रीतिका सध्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, ती लास्ट इयरला करत आहे. करीना चव्हाण म्हणून एक होते विद्यार्थी, सो त्यांना टाटा पॉवर मध्ये जॉब हवा होता, म्हणजे पर्टिक्युलरली एक जॉब हवा होता. त्यांनी लास्ट इयरला स्ट्रगल करून त्यांना आपण प्लेस करून दिलेलं आहे टाटा पॉवरच्या याच्यामध्ये. तो असे खूप काही अचिव्हमेंट आहेत. तुम्ही तुमचंही नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकावं अशी माझी इच्छा आहे. तुमचा पण इच्छा असेल, यू कॅन जॉईन द पर्टिक्युलर स्पेशल बॅच पोझिशन. ओके, काही रिसेंट
जे आता मागच्या सेमिस्टरला घडलेले इफेक्ट आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो. हे नंदिनी कोरे आपल्याकडे ती जॉईन केली होती 4th सेमिस्टर. बिफोर 4th सेमिस्टर तिला 73 होते, नंतर त्याला 76 झाले, नंतर तिचा ड्रास्टिकली चेंज केलेला आहे 89% अंडर द स्पेशल बॅच कॅटेगरी. ओके, शी वॉज द टॉप इन पर्टिक्युलर शियर्स अकॅडमी. सो त्याला गोल्ड रिंग देऊन आपण सत्कार केलेला आहे. सो त्या पद्धतीने काही स्टुडंट्स आहेत त्यांना चेन दिलेला आहे आपण, त्यांचाही तुम्ही इफेक्ट बघू शकता. 69 to 79, 79 to 88 तुमचाही फोटो असंच येणार, तुम्ही पण असंच करणार आणि मी हे आपण करून दाखवू. ठीक आहे. तो नंतर ना रोनित म्हणून आहे. सो रोनितचा पण परफॉर्मन्स बघा तुम्ही 63% होते बिफोर द कमिंग इन टू द शेअर्स मध्ये आल्यानंतर त्याला 5th सेमिस्टरला 83.2% आपण हे साध्य करून दाखवलेलं आहे. त्याला सिल्वर चेन देऊन सत्कार करण्यात आला आहे शेअर्स तर्फे. सो हे सत्कार हे जे काय त्यांचा एक 63 वरून 83 इट्स नॉट अ जोक आणि हे तुम्हाला प्राऊडफुल मुवमेंट करण्यात येईल. असे काही रिझल्ट दाखवतो. असे 9 बॅक होते तरी 9 बॅकच्या 9 क्लिअर काढून 78% घेतलेले. सो असेही काही स्टुडंट्स आहेत आपल्याकडे. ओके, सो हे तुम्ही काही रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळे ट्रस्टेड चॉईसचे रिझल्ट आहेत. सो जेणेकरून तुम्हाला ट्रस्ट यावं या नात्याने आपण पूर्णपणे शेअर्स हे तुमच्यासाठीच आहे. शेअर्स हे तुमच्या टेक केअरिंग करण्यासाठी आहे. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आपण दाखवले हे पूर्णपणे प्रूफ सकट आपण हे तुम्हाला दाखवलेलं आहे. सो त्या पद्धतीनं स्टुडंट्सने आपल्याकडे जॉईन केलेले आहेत. त्यांचे नीड्स जे आपण बघून त्यांना प्रत्येका स्टुडंट्सला आपण गाईड केलेलं आहे आणि आपण वेगवेगळे प्राइस आपण स्टुडंट्सना देतोय. सो काही स्टुडंट्स असे आहेत की 15 दिवसामध्ये पण मिराकल केलेले आहेत. अशा स्टुडंटना आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन मध्ये पण सहभागी करून त्यांना अनमोल असे क्षण त्यांच्यासाठी दिलेला आहे. सो तुमचा जे अनमोल क्षण अनमोल रिझल्ट आहे हे आमच्यासाठी ऑलवेज प्राऊड फील करण्यासाठी आहे. तुम्ही आहात म्हणून शेअर्स आहे. सो शेअर्स शुड बी ऑलवेज टेक केअर. सो या अनुषंगाने काही अडचण असतील, काही क्वेरी असतील तुमचे, तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करून तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू सो मच. दिस इज फ्रॉम द रिगार्ड्स राम सर. तुम्हाला जे कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे बिफोर 15th जून 2024 तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सो थँक्यू सो मच माय डिअर स्टुडंट्स.